केला चालू करतो का? नमस्कार. आज आपल्या शेतामध्ये विकास पांढरे सर कृषी विवेकमधून आलेले आहेत आणि त्यांची आपल्या शेताला जी व्हिजिट आहे, ज्या शेतामध्ये आपण उभे आहोत ही काळी हळद आहे आणि काळी हळद ही लोकांनी ऐकली असेल, ही विविध गुणांनी युक्त असते, औषधी गुणधर्म आणि तिच्या मागे अध्यात्मसुद्धा खूप आहे. आणि ही अशी काळी हळद आज किती उत्कृष्टपणे जैविक शेतीमध्ये आपली वाढ आहे ही सरांना दाखवली. ती आपण सर तुम्हाला काय वाटतं? खरं तर हळदीतल्या अद्रक पण बघायची आपल्याला दाखवतो तुम्हाला. नमस्कार, मी विकास पांढरे, कृषी जवळ येईल थोडं कट करा मी आता हे स्टॉप करतो. मी विकास पांढरे, कृषी विवेक मासिकाचा कार्यकारी संपादक. महाराष्ट्रामध्ये जी कृषी विविधता लाभलेली आहे, महाराष्ट्राला कृषी वैभवाचं मोठं शिखर आहे की सोलापूर म्हटलं की डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे, नाशिक म्हटलं की द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे, हिंगोली म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर होतं की तिथली हळद. पण हिंगोलीची विविधता जर कशामध्ये आढळत असेल तर साथेफळ नावासारख्या ग्रामीण भागामध्ये काम करणारा एक प्रयोगशील शेतकरी आहे. तो शेतकरी म्हणजे प्रल्हादजी बोरगड. ते नुसतं शेतकरीच नाहीत तर सूर्या शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. महाराष्ट्रातल्या हळदीला आज जे वैभव प्राप्त झालेलं आहे त्यात वैभव प्राप्त करून देण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शेतकऱ्यांना उत्तम दर देण्याचा हळदीला दर देण्याचं जे काम करतात ते प्रल्हादजी बोरगड करतात. आज मी बोरगड यांच्या हळदीच्या शेतात आलेलो आहे. त्या हळद म्हणजे काय तर ही हळद आहे औषधी गुणयुक्त असलेली काळी हळद. खरं तर आपल्याला हळद म्हटलं की पिवळी दिसते, पिवळा प्रकार आपल्याला आढळतो, परंतु औषधी गुणधर्माने युक्त असलेली ही काळी हळद हा एक महाराष्ट्रातला एक दुर्मिळ असा हा युनिट आहे, प्रकल्प आहे की इथं छोट्याशा त्या शेतामध्ये आपल्याला काळी हळद आपल्याला आढळते. त्या काळ्या हळदीचे तर आपल्याला गुणधर्म माहितीच आहेत, परंतु ही हळद नुसती रासायनिक घटकांनी युक्त नाही तर संपूर्ण 100% 101% ही नैसर्गिक घटकांनी सेंद्रिय पद्धतीने केलेली जी हळद आहे. त्या हळदीतून चांगल्या प्रकारे ते उत्पादनही घेतात, चांगल्या प्रकारे त्याला मार्केटही उपलब्ध आहे. विविध नुसतं हिंगोली जिल्ह्यातूनच मागणी नाही तर पुणे, मुंबई, दिल्ली या जिथं चांगल्या प्रकारे काळ्या हळदीसाठी त्यांना मागणी आहे. सर, या हळदीतून तुम्हाला किती उत्पन्न मिळतं वर्षाकाठी? साधारणपणे आता आम्ही जी हळद लावली आहे तर या हळदीला आपण देण्यासाठी लोकांना 500 रुपये सुरुवातीला भाव दिला होता आणि नंतर तिचं जे वजन घट वगैरे झाल्यामुळं ही फार 2000 रुपये किलोपर्यंत हिचा भाव झाला. आणि मी मागच्या वर्षी 3-4 गुंठे लावली होती आणि प्रति गुंठा साधारण 1 लाख रुपये मला त्याच्यामध्ये उत्पन्न झालं. काळी हळद लावावी असं तुम्हाला काय सुचतं? त्याच्या मागची संकल्पना, याच्यातली संकल्पना अशी आली की आम्हाला काळी हळदीच्या बाबतीमध्ये माहीत झालं की काळी हळद ही आपली जी पिवळी हळद आहे तिच्यापेक्षा वेगळी आहे, कारण तिच्यापेक्षा औषधी गुण जास्त हिच्यामध्ये आहेत आणि हिच्यामध्ये मागं आध्यात्मिक वारसा खूप आहे. तिच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि लक्ष्मीचा वास असतो यामध्ये लक्ष्मी म्हणून ठेवली पाहिजे, पूजेला ठेवली पाहिजे. वेगवेगळे याचे वापरायची जी पद्धती आहेत त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही आम्ही बघितल्या आणि काही लोकांनी आम्हाला सांगितल्या. आणि काळी हळदीचं ज्यावेळेस आम्ही 1 खोम लावायसाठी बघत होतो त्यावेळेस आम्हाला ते 5000 रुपयाला 1 हळकुंड सांगितलं आणि मग आम्हाला कुठंतरी वाटलं की बाबा एवढं महाग कसं. मग आम्ही शोधत गेलो आणि मग आम्ही 3000 रुपये किलोनं 3000 रुपये किलो एका जागी आम्हाला मिळालं आणि 3000 रुपये किलोनं आम्ही 2 किलो घेतली आणि 2 किलोपासून 2019 पासून ती वाढवत विकत आम्हाला उत्कृष्टतेनं उत्पादन पण दिलं आणि तिच्यातून पैसे घेत आम्ही वाढवलं. लोकांनी आम्हाला प्रतिसाद चांगला दिला. यावर्षी आम्ही काही प्रमाणामध्ये पावडर पण केलेलं आहे आणि पुढेही चांगलं उत्कृष्ट उत्पादन याच्यामधून घ्यायचं आहे. आज माझ्याकडे काळ्या हळदीच्या 5 वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. आता इथं 2 व्हरायटी आहेत, पण दुसऱ्या आम्ही पॉलिहाऊसमध्ये तिकडे लावलेल्या आहेत. ह्या नवीन व्हरायटी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा मला उत्कृष्ट पद्धतीने होताना दिसतोय, म्हणून मी नवीन प्रयोग करतोय. आता आपण माझ्या जैविक शेतीमध्ये काय वापरतो या संदर्भात जर म्हणाल, माझ्याकडे 8 जनावरं आहेत, परंतु एकही शेणाचा शेण थोडंसं माझ्याकडे किलोभर शेणसुद्धा तुम्हाला कुठे दिसणार नाही. पूर्ण शेण हे आता मी तुम्हाला दाखवतो बायोगॅसमध्ये टाकतोय
बायोगॅसमधून गॅस तयार होतो त्या शेणापासून, त्याच्यावर आमचा स्वयंपाक होतो आणि ती स्लरी निघते. त्या स्लरीमध्ये जीवाणू टाकून त्याच्यामध्ये त्याच्यापासून जीवामृत बनवून ती आम्ही या शेताला देतो. त्याच्यामुळे ही जमीन 2012पासून अतिशय जैविक झालेली आहे. तिच्यामध्ये पूर्ण आता उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अंधारामुळे दिसणार नाहीत ना. त्याच्यामध्ये तुम्हाला मी गांडूळं दाखवली असते, असे वरच गांडूळं असतात. ही पोझिशन या जमिनीची आलेली आहे. ही काळी हळद आहे, तिकडे माझी ती शेलम हळद आहे, तिकडे अद्रक आहे. आता ती अद्रक पण हिच्यामध्ये सुद्धा मिश्र पीक आहे. मिश्र पीक हे माझं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये मूग वगैरे यावर्षी आम्ही घेतला नाही लेबरमुळं. त्याच्यामध्ये मिरची घेतलेली आहे, याच्यामध्ये भाजीपाला घेतलेला आहे, याच्यात वांग घेतलेलं आहे, याच्यात टोमॅटो घेतलेला आहे. हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. आमच्या अद्रकमध्ये तसंच आहे. अद्रक जैविक घेणं खूप कठीण काम आहे, पण तेही सक्सेसफुली घेतलेलं आहे. अंधार व्हायच्या अगोदर मी आपणास हे सुद्धा थोडं दाखवतोय, तरी पुढे